एकदा आम्ही असंच कीर्तनाला जात असताना वाटेत चहा घ्यावा म्हणून एका हॉटेलमध्ये गेलो चहा प्यायला. तिथं एक म्हातारा आणि म्हातारी बसलेले. म्हातारा जेवण करत होतं, म्हाताऱ्याच्या पुढल्या खुर्चीवर म्हातारी बसलेली, अशी टक लावून म्हाताऱ्याकडे पाहत बसलेली. मी म्हटलं हा काय प्रकार, म्हातारं जेवतंय आणि म्हातारी त्याच्याकडे पाहते. मी म्हटलं आजी तुम्ही अशा का बसला, तुम्ही असे बाबांकडे टक लावून पाहताय, नेमकं काय कारण आहे? ती म्हणाली म्हाताऱ्याचं जेवण संपण्याची वाट पाहते म्हणली, याचं जेवण संपलं की मग मी जेवण करणार. मी म्हटलं वा वा आजी, काय संस्कारवान आहात तुम्ही, काय शास्त्राला धरून चालतात तुम्ही. कारण शास्त्र असं सांगतं की पतीनं जेवण केल्यावर मग पत्नीनं जेवण करावं, हे शास्त्र सांगतं. पण आजकाल हे शास्त्र कोणी पाळत नाही. पण आजी तुम्ही खरंच फार महान आहात, तुम्ही तुमच्या वृद्ध काळात सुद्धा एवढं शास्त्र पाळता, तुम्ही तुमच्या पतीचं जेवण होईपर्यंत वाट पाहताय. म्हातारीनं काय उत्तर दिलं? म्हातारी म्हणाली मोठं आले डोंबल्याचं शास्त्र म्हणाली. म्हणलं असं का? शास्त्र बिस्त्र मी काही मानत नाही म्हणाली. मी म्हटलं मग तुम्ही बसला कशासाठी? म्हातारी म्हणाली म्हाताऱ्याच्या तोंडात जे दात आहेत ना ते नकली दात आहेत, दाताची कवळी, आणि ते दात माझे आहेत म्हणाली. हे म्हातारं स्वतःचे दात घरी विसरून आलं म्हणाली आज. म्हणून त्या म्हाताऱ्याला फार भूक लागली म्हणून आधी त्याला जेवायला दिले, त्यानं जेवण केलं, माझे दात परत दिले की मग मी जेवण करणार म्हणाली. असे माणसं हुशार झाले बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.